नमस्कार. जिल्ह्यात पुढील 2 दिवस गारपिटीची शक्यता. राज्याच्या विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला असून नाशिक जिल्ह्यात तसेच जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात गुरुवार दिनांक 26 रोजी काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस, तर शुक्रवार दिनांक 27 रोजी काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, गारपिटीची शक्यता आहे. याबाबत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांनी अंदाज वर्तवलाय. राज्यात गेले काही दिवस कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळत आहे. तर राज्यातील काही शहरांचं तापमान 5 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलं होतं. परंतु 2 दिवसांपासून वातावरणात बदल झालाय. हिवाळ्याच्या थंडीत पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील थंडी गायब होत असून पावसाला पोषक वातावरण तयार झालंय. बंगालच्या उपसागरात आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, त्यामुळे पूर्व ईशान्येकडे दाब वाढणार आहे. यामुळे राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे गुरुवार दिनांक 26 व शुक्रवार दिनांक 27 रोजी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अहिल्यानगर, संभाजीनगर, पुणे, जालन्यात पावसाची शक्यता आहे, तर बीड, परभणी, हिंगोली आणि अकोल्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासोबतच अमरावती, बुलढाणा, वाशिम, नाशिकमध्येही पावसाचा अंदाज आहे. दरम्यान राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान वाढणार असून 26 ते 28 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. त्यानंतर वर्षाअखेरीस म्हणजेच 30 डिसेंबर पासून राज्यात थंडी वाढणार आहे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिंतेचं वातावरण आहे. ढगाळ हवामानामुळे आधीच द्राक्षावरील फवारणी वाढली आहे. यातच गारपीट झाल्यास त्याचा फटका द्राक्षाला बसण्याची शक्यता आहे. तसेच विविध फळबागा, कांदा, गहू, हरभरा आदी रब्बी पिकांनाही गारपिटीचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष ठेवावं आणि त्यानुसार नियोजन करावे, असं आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलंय. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.